नमस्कार, ब्युटिफुल हमेशा मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। तुम्ही भोपळ्याचे फायदे खूप सारे ऐकले असतील, पण आज मी तुम्हाला भोपळ्याच्या बियांचे काही फायदे सांगणार आहे। भोपळ्याच्या बियांमध्ये फायबर, प्रोटीन, झिंक, कॉपर ही पोषक तत्वे असतात, जी आपल्या उत्तम आरोग्यासाठी फार चांगली असतात। तर मग चला पाहूया भोपळ्याच्या बियांचे काय फायदे आहेत ते। भोपळ्याच्या बिया रोज खाल्ल्याने आपली डायजेस्टिव्ह सिस्टम सुरळीत चालते। गॅस, ॲसिडिटी, कफ इत्यादी समस्या दूर होतात। पचन चांगले होते, म्हणून रोज किमान 10 ग्रॅम भोपळ्याच्या बिया नक्की खा। भोपळ्याच्या बिया तुम्ही कच्च्या किंवा भाजून पण खाऊ शकता। भोपळ्याच्या बियांमध्ये खूप प्रमाणात झिंक हे खनिज असतं, जे आपल्या शरीरासाठी खूपच आवश्यक असतं। झिंकच्या शरीरातील कमीमुळे भूक न लागणे, इम्युनिटीची कमी, जखमेचे लवकर भरून न येणे इत्यादी समस्या होतात। भोपळ्याच्या बिया रोज खाल्ल्यामुळे या सर्व समस्या दूर होतात। भोपळ्याच्या बियांमध्ये पोटॅशियम आणि मॅग्नेशियम खूप प्रमाणात असतं, त्यामुळे ज्यांना हाय ब्लड प्रेशरचा त्रास असेल त्यांनी भोपळ्याच्या बिया नक्की खा। यामुळे तुमचा BP कंट्रोलमध्ये राहील। तसेच डायबिटीजच्या पेशंटसाठी सुद्धा या बिया फार उपयोगी आहेत। या बिया नियमितपणे खाल्ल्याने ब्लड शुगर लेवल कंट्रोलमध्ये राहते। भोपळ्याच्या बियांमध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिड असतं, जे आपल्या मेंदूच्या विकासासाठी खूप उपयोगी असतं। भोपळ्याच्या बिया नियमितपणे खाल्ल्याने आपली मेमरी वाढते, तसेच कॉन्सन्ट्रेशनची शक्तीसुद्धा वाढते आणि शरीरामध्ये हिमोग्लोबिनची कमी असेल तर ती वाढते। भोपळ्याच्या बिया आपल्या केसांसाठी आणि त्वचेसाठी खूप उपयोगी आहेत। या बिया नियमितपणे खाल्ल्याने केसांचे तुटणे, केसांचे गळणे या समस्या दूर होतात। केसांमधील कोंडा जातो, केस लवकर पांढरे होत नाहीत। तसेच या बिया खाल्ल्याने चेहऱ्यावरील पिंपल्स जातात आणि त्वचा मुलायम बनते। अशा प्रकारे भोपळ्याच्या बियांचे खूप सारे फायदे आहेत, म्हणून तुम्ही नक्की भोपळ्याच्या बिया खा। जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि प्लीज 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 माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व तुमच्या मित्रमैत्रिणींशी शेअर करा आणि तुमचे विचार मला खालील कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। माझा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। आता आपण पाहणार आहोत पुढचा व्हिडिओ।